नमस्कार. आज आपण उपवासाची खास अशी रेसिपी बनवून घेणार आहोत. उपवासाला बरेचसे आपण फराळाचे पदार्थ बनवले आहेत, पण आज आपण उपवासाचे अनारसे बनवून घेणार आहोत. खूप वेगळी आणि नवीन अशी ही उपवासाची रेसिपी आहे. तर जसे आपण अनारसे करतो त्याच प्रकारे अनारसे आपण बनवणार आहोत. फक्त अनारसे करत असताना आपण तांदळाचा वापर करतो, तर इथे तांदळाचा वापर न करता भगर म्हणजे वरईचा वापर करून हे अनारसे बनवणार आहोत. दिवाळीला आपण जे तांदळापासून अनारसे बनवतो त्याची पद्धत आणि उपवासाचे अनारसे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. हे अनारसे आपण भगर म्हणजेच वरईपासून बनवणार आहोत. त्यामध्ये कुठल्याही तांदळाचा किंवा इतर कुठल्या पिठाचा वापर केलेला नाही. हे अनारसे बनवून झाल्यानंतर तुम्ही आठवडाभर सहजपणे स्टोअर करून ठेवू शकता. झटपट फराळासाठी छान असा हा पदार्थ आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 1 वाटी स्वच्छ भगर आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ कपड्यावरती फॅनच्या हवेखाली आपल्याला सुकत घालायची आहे. 1 ते दीड तासामध्ये बऱ्यापैकी ही भगर सुकून होते, पण आपल्याला पूर्णपणे कोरडी न करता हलकीशी ओलसर राहील अशा प्रकारे आपल्याला ती सुकत ठेवायची आहे. तर 1-दीड तासानंतर बऱ्यापैकी ती सुकून झाली की आपल्याला अशा प्रकारे हिला गोळा करून घ्यायची आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तिला व्यवस्थित बारीक असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर आता तांदूळ याच्या तुलनेमध्ये साधारणपणे आकाराने मोठे असतात आणि ते सुकण्यासाठी थोडा जास्त वेळ घेतो, पण भगरीला जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे मी ही सर्व गोळा करून घेतलेली आहे आणि याला आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तांदळाचे अनारसे बनवत असताना तांदूळ आपल्याला जवळपास 3 दिवस भिजत ठेवावा लागतो, पण इथे भगर आपल्याला 3 दिवस भिजवायची नाही. फक्त आपल्याला धुवून बऱ्यापैकी फॅनखाली अशा प्रकारे धुवून हलकीशी सुकवून घ्यायची आहे आणि त्याला आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. जर भगरला आपण 3 दिवस भिजत ठेवलं तर त्या भगरचं पीठ तयार होऊन जाईल, त्यामुळे आपल्याला 3 दिवस याला भिजवायचं नाही. तर आता हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं होतं आणि लगेचच याचं छान मऊ असं पीठ तयार होतं. तर आता 1 वाटी इथे मी भगर धुवून घेतली होती. त्याचं अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे. आता यामध्ये जवळपास पाऊण वाटी इतका आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. जास्त गूळ एकत्र घालायचा नाही, नाहीतर पीठ लगेचच पातळ होऊन जाईल. तर आता अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. तर तुम्ही गूळ किंवा साखरेमध्ये हे अनारसे बनवू शकता. तर आता मी अंदाजाने इथे मी पाऊण वाटी गूळ इथे घालून घेतलेला आहे. आणि इतका गूळ मी शिल्लक ठेवलेला आहे. जर गरज पडली तर आपण पुन्हा घालू शकतो. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय. आता पूर्वीच्या काळी खलबत्त्यामध्ये तांदूळ आणि गूळ हे व्यवस्थित एकजीव करून कुटलं जायचं, पण आता आपण हे मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे. याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि ओलसर अशी ही भगर होती आणि त्यामध्ये गूळ घातलेला होता. तर आता बघा भगर आणि गूळ एकजीव झालेला आहे आणि याला आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. हे पीठ व्यवस्थित काढून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला हे पीठ हाताने व्यवस्थित मळून घ्यायचंय. व्यवस्थित हे पीठ एकजीव करून त्याचे आपल्याला अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. जवळपास लहान आकाराचे 4 गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत आणि त्याला एका स्वच्छ डब्यामध्ये आपल्याला बंद करून घ्यायचं. तर याला आपण झाकण लावून जवळपास 2 दिवससाठी झाकून ठेवलं होतं आणि आता तिसऱ्या दिवशी बघा हे पीठ अशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर कुठेही आपण यामध्ये केळीचा वापर केलेला नाही किंवा दुधाचा वापर देखील केलेला नाही. तर 2 दिवसामध्ये बऱ्यापैकी हे पीठ अशा प्रकारे तयार झालेलं आहे आणि मऊ असं हे पीठ तयार होऊन जातं. तर अजिबात या पिठाला पुन्हा मळण्याची देखील आवश्यकता भासत नाही. तर आता हे पीठ तयार झालेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि याचे आपण अनारसे बनवून घेणार आहोत. तर बघा खूप मस्त मऊ असं एकजीव अनारसेचं पीठ तयार झालेलं आहे. झटपट अनारसे बनवण्यासाठी आपण इथे खास ट्रिक वापरणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे गोळे तयार करून झाल्यानंतर एक प्लास्टिकचा पेपर आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण हे अनारसे बनवून घेणार आहोत. तर या प्लास्टिकच्या पेपरवर आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत, म्हणजे हे अनारसे बनवल्यानंतर चिकटणार नाहीत. तर व्यवस्थित तेल लावून झालेलं आहे. एक गोळा आपण यातून काढून घेणार आहोत. जेवढा हवा आहे तेवढा लहान आकाराचा गोळा इथे मी घेतलेला आहे आणि पुन्हा आपण व्यवस्थित हातावरती गोलाकार देऊन घेऊया.
आता या प्लास्टिकच्या पेपरवर एका वेळेला 2 अनारसे आपण बनवून घेऊ शकतो. प्लास्टिकचा पेपर जर मोठा असेल तर एका वेळेला 3 अनारसे देखील आपण यावरती बनवून घेऊ शकतो. तर आता बघा 2 गोळे मी इथे ठेवून घेतलेले आहेत अशा प्रकारे आणि आता यावरती आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे. खसखस व्यवस्थित लावून झाल्यानंतर यावरती हा प्लास्टिकचा पेपर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि आता हे अनारसे आपण प्रेस करून घेणार आहोत. तर हे अनारसे प्रेस करत असताना इथे आपण ग्लासाचा वापर करणार आहोत. तर ग्लासाचा वापर केल्यामुळे एकसारख्या आकाराचे मस्त छान असे अनारसे तयार होतात. तर अशा प्रकारे हा ग्लास फक्त आपल्याला हलक्या हाताने अशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे अनारसे एका वेळेला 2 तयार होऊन जातात. तर आता हे दोन्ही अनारसे तयार आहेत आणि गॅसवरती आता आपण तेल गरम करत ठेवलेलं होतं. तर अनारसेसाठी गॅस इथे मी लो टू मिडियम आचेवरती ठेवलेला आहे. छान असे अनारसे तयार झाल्यानंतर हे अनारसे आपण काढून घेणार आहोत आणि गॅसवरती तेलामध्ये तळून घेऊया. तर आता हे तयार झालेले आहेत. याला आता आपण उचलून घेऊया आणि बघूया. थोडीशी खसखस मी इथे पुन्हा लावून घेतलेली आहे. आता एक महत्त्वाची पुन्हा टीप, पीठ जर इथे तुम्हाला सैलसर वाटत असेल तर पुन्हा यामध्ये भगरचं 1 ते 2 चमचे पीठ मिक्स करू शकता. तर आता हे पीठ व्यवस्थित तयार झालेले आहे. आता हे अनारसे आपण उचलून घेऊया हलक्या हाताने आणि आता कढईमध्ये याला तळण्यासाठी घालणार आहोत. तर आता हलक्या हाताने आपण काढून घेऊया अशा प्रकारे आणि आता याला कढईमध्ये घालून घेऊया. खसखसची बाजू आपल्याला तेलामध्ये वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि अशा प्रकारे एका कालथ्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने इथे तेल उडवून घ्यायचं आहे. म्हणजे वरची बाजू देखील छान अशी सोनेरी रंगावरती तळून तयार होईल. तर आता हलकीशी आपल्याला जाळी पडताना देखील दिसत आहे. तर आता तांदळाच्या तुलनेमध्ये वरईचा जो तांदूळ आहे तो खूप नाजूक असतो, हलका-फुलका असतो. त्यामुळे यापासून जे अनारसे तयार होतात ते खूप नाजूक, खुसखुशीत असे तयार होतात. तर आता हे अनारसे आपण सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत आणि आता हे तयार आहेत. तर सुरुवातीला आपल्याला हे मऊसर लागतात आणि जसे हे अनारसे थंड होतात तसे मस्त कुरकुरीत अनारसे तयार होतात. तर आता हे तयार झालेले आहे. याला आता आपण काढून घेऊया. तर अशा प्रकारे मी बरेचसे अनारसे तळून घेतलेले आहेत. तर आता आपण बोटाने देखील हे अनारसे थापून घेणार आहोत आणि मग हे अनारसे पुन्हा एकदा तळून घेणार आहोत. तर या प्लास्टिकच्या पेपरवरती थोडीशी आपण खसखस घालून घेऊया आणि यावरती आता आपण पिठाचा गोळा ठेवून घेणार आहोत आणि हलक्या बोटाने आपण याला थापून घेऊया. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने थापून अनारसे बनवले जातात. पण या अनारसे बनवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळे प्लास्टिकवरती झटपट अनारसे ठेवून तुम्ही ग्लासाच्या सहाय्याने त्याला हलकासा दाब देऊन ते अशा प्रकारे अनारसे तुम्ही देखील बनवू शकता. वेळ कमी लागतो, झटपट होतात. तर ही होती झटपट अनारसे बनवण्याची ट्रिक्स. तर आता हे अनारसे आपण पुन्हा सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत आणि तळून झाल्यानंतर पुन्हा याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर बऱ्यापैकी बरेचसे अनारसे मी इथे तळून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने तेल उडवून घ्यायचं आहे. तर मस्त टम्म असे हे अनारसे फुगतात, खुसखुशीत होतात आणि टम्म फुगल्यामुळे आतून हलकीशी जाळी आपल्याला पाहायला मिळते. तर आता हे अनारसे तळून झालेले आहेत. याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर 1 वाटी वरईच्या तांदळापासून प्लेट भरून इतके अनारसे तयार होतात. हे अनारसे आठवडाभर सहजपणे टिकतात आणि फराळासाठी तुम्ही हे अशा प्रकारे अनारसे बनवू शकता. तर आजची उपवासाचे अनारसे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.